कॅफेमधल्या त्या क्षणानंतर काव्या आणि विहान दोघही काही काळ शांत बसले होते. बाहेर पाऊस अजूनही सुरू होता, पण आतल्या वातावरणात एक वेगळीच घालमेल होती. जणू काही दोघही एका अशा वळणावर उभे होते जिथून पुढे जाणं सोपं नव्हतं, पण मागे वळणं अशक्य होतं. विहानच्या डोळ्यात अजूनही भीती होती. काव्या, तू समजतेस तसं हे सोपं नाही. लोक काय बोलतील माहित आहे तुला? त्याचा आवाज हलका पण तुटलेला होता. काव्याने त्याचा हात हलकासा धरला. लोक नेहमी काही ना काही बोलतात विहान, पण मला तू काय आहेस ते महत्वाचं आहे, लोक नाही. त्या शब्दांनी विहान काही क्षण पूर्णपणे शांत झाला. त्याच्या आयुष्यात पहिल्यांदाच कोणी त्याला इतक्या सहजपणे स्वीकारत होतं, कोणतीही अट न घालता, कोणतीही भीती न दाखवता. पण त्याला माहित होतं, ही फक्त सुरुवात आहे. खरी लढाई अजून बाकी आहे. त्या दिवसानंतर दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. कॉलेजमध्ये ते एकत्र दिसायला लागले. कॅन्टीनमध्ये, लायब्ररीमध्ये, कॅम्पसमध्ये, आणि सुरुवातीला सगळं नॉर्मल वाटत होतं. पण हळूहळू लोकांच्या नजरा बदलायला लागल्या. काही जण कुजबुजायला लागले, काही जण हसायला लागले, आणि काही जण सरळ सरळ प्रश्न विचारायला लागले. अरे, तो विहान आहे ना? त्याच्याबद्दल ऐकलंस का? काव्या पण त्याच्या सोबतच असते नेहमी. काय चाललंय त्यांच्यात? हे सगळं काव्याच्या कानावर पडायला लागलं. सुरुवातीला तिने दुर्लक्ष केलं, पण प्रत्येक दिवसागणिक ते शब्द तिच्या मनात खोलवर घुसत होते. एक दिवस कॅन्टीन मध्ये बसले असताना काही मुलं मोठ्याने हसू लागले. ए विहान, तू खरंच आहेस का, की काहीतरी वेगळंच आहेस? त्यांच्यातला एक जण चिडवत म्हणाला. विहान थबकला. त्याच्या चेहऱ्यावरचा रंग बदलला. काव्याच्या डोळ्यात राग आला. बस करा, ती जोरात म्हणाली. सगळे शांत झाले. तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? तो कसा आहे, काय आहे ते त्याचं पर्सनल आहे, ती ठामपणे म्हणाली. त्या क्षणी सगळ्यांनी काव्याकडे पाहिलं. काही जण हसले, काही जण आश्चर्यचकित झाले, पण विहान तो फक्त शांत बसला होता. त्याला माहित होतं, हे अजून वाढणार आहे. त्या संध्याकाळी दोघं कॅम्पसमध्ये एकटे बसले होते. काव्या, तू हे सगळं का सहन करतेस? विहानने विचारलं. कारण मी तुला निवडलं आहे, ती शांतपणे म्हणाली. पण यासाठी तुला खूप काही गमवावं लागेल. त्याचा आवाज थरथरत होता. कदाचित, पण मला रिग्रेट नकोय, काव्या म्हणाली. पण खरी परीक्षा अजून बाकी होती. एक दिवस काव्याच्या घरी फोन गेला. कोणीतरी तिच्या बाबांना सगळं सांगितलं. तुमची मुलगी एका अशा मुलासोबत फिरते. त्या एका फोननं सगळं बदललं. त्या रात्री काव्या घरी पोहोचली. घरात एक विचित्र शांतता होती. तिचे बाबा हॉलमध्ये बसले होते. चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. काव्या, बस इथे, त्यांनी कडक आवाजात सांगितलं. तिचं हृदय जोरात धडधडायला लागलं. तो मुलगा कोण आहे? त्यांनी सरळ विचारलं. काव्या काही क्षण शांत राहिली, पण यावेळी ती घाबरली नाही. तो विहान आहे आणि मला तो आवडतो. त्या शब्दांनी वातावरण अजून तणावपूर्ण झालं.
तुला माहित आहे का तो कोण आहे? बाबा ओरडले. हो, मला सगळं माहित आहे, काव्या ठामपणे म्हणाली. मगही तू त्याच्यासोबत राहणार आहेस? त्यांचा आवाज रागाने भरलेला होता. काव्याच्या डोळ्यात अश्रू आले, पण आवाज ठाम होता. हो, त्या एका शब्दाने सगळं कोसळलं. हे नातं आम्हाला मान्य नाही. तू लगेच त्याच्याशी कॉन्टॅक्ट बंद कर. काव्याचं हृदय तुटलं होतं. पण बाबा, काही नाही, हा माझा फायनल डिसिजन आहे. त्या रात्री काव्या तिच्या खोलीत एकटी बसली होती. डोळ्यात अश्रू, मनात संघर्ष. एकीकडे तिचं कुटुंब आणि दुसरीकडे तिचं प्रेम. दुसऱ्या दिवशी तिने विहानला भेटायला बोलवलं. तो आला, पण त्याच्या चेहऱ्यावर आधीच उत्तर होतं. काव्या, तू तुझ्या फॅमिलीचं ऐक. तो शांतपणे म्हणाला. नाही, मी तुला सोडू शकत नाही, ती रडत म्हणाली. पण मी तुला दुखवू शकत नाही. त्याने डोळे खाली केले. विहान मागे वळला आणि हळू आवाजात म्हणाला, कधी कधी प्रेम असूनही दूर जाणं योग्य असतं. काव्या थरथरली. म्हणजे तू मला सोडून जाणार आहेस? त्या दिवशी विहानने मागे वळून जेव्हा ते शब्द उच्चारले, कधी कधी प्रेम असूनही दूर जाणं योग्य असतं, तेव्हा काव्याच्या आयुष्याचा पाया जणू हलला होता. तिच्या डोळ्यांसमोर सगळं धुसर झालं. ती त्याच्याकडे पाहतच राहिली, जणू काही तो फक्त थांबेल, मागे वळेल आणि म्हणेल, मी मजाक करत होतो. पण तसं काहीच झालं नाही. विहान निघून गेला आणि त्या क्षणी काव्या पूर्णपणे एकटी पडली. त्या रात्री ती तिच्या खोलीत कोपऱ्यात बसली होती. आसवांनी डोळे सुजलेले, आवाज हरवलेला. तिच्या मनात सतत एक विचार चालू होता, मी त्याला गमावलं. फोन तिच्या हातात होता. ती त्याचा नंबर बघत होती, पण कॉल करण्याची हिंमत होत नव्हती. जर त्याने उचलला नाही तर? जर त्याने खरंच मला सोडलं असेल तर? त्या भीतीनेच ती थांबत होती. दिवस जात होते. कॉलेजमध्ये सगळं नॉर्मल चालू होतं, पण काव्याच्या आयुष्यात काहीच नॉर्मल नव्हतं. ती आता शांत झाली होती. पूर्वीसारखी हसत नव्हती, कोणाशी बोलत नव्हती. लायब्ररीमध्ये एकटी बसणं, कॅन्टीन टाळणं आणि सगळ्यांपासून दूर राहणं, हे तिचं रुटीन बनलं होतं. एक दिवस रुद्र तिच्या समोर आला. काव्या, तू स्वतःला का असं तोडतेस? त्याने विचारलं. काव्याच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. कारण मी त्याच्याशिवाय इनकम्प्लीट आहे, ती हळू आवाजात म्हणाली. रुद्र काही क्षण शांत राहिला. तोही तसाच आहे, तो म्हणाला. काव्या थबकली. म्हणजे? तोही तुझ्याशिवाय राहू शकत नाही, पण तो तुझ्यासाठी दूर गेला आहे. त्या एका वाक्याने काव्याच्या मनात पुन्हा एक आशेचा किरण चमकला. तो अजूनही मला प्रेम करतो. पण त्याच वेळी एक नवीन ट्विस्ट तिच्या आयुष्यात आला. त्या संध्याकाळी काव्याच्या घरी काही पाहुणे आले होते. तिला काहीच माहिती नव्हतं. ती हॉलमध्ये आली आणि समोर एक मुलगा बसलेला होता. स्मार्ट, वेल ड्रेस, त्याच्या चेहऱ्यावर कॉन्फिडन्स. हा आदित्य, तिच्या आईने सांगितलं. आम्ही तुझ्यासाठी बघितलेला मुलगा. काव्याच्या पायाखालची जमीनच सरकली. काय? तिचा आवाज थरथरला. हो, आम्ही ठरवलं आहे आता तुझं लग्न करायचं. तिच्या बाबांचा ठाम आवाज.
काव्याच्या डोळ्यात अश्रू आले. पण मला नाही करायचं लग्न, ती म्हणाली. का? ती काही बोलू शकली नाही, कारण जर तिने सत्य सांगितलं तर सगळं अजून बिघडणार होतं. आदित्य तिच्याकडे पाहत होता. त्याला काहीतरी वेगळं जाणवत होतं. तुला काही प्रॉब्लेम आहे का? त्याने शांतपणे विचारलं. काव्या काही क्षण शांत राहिली आणि मग हळू आवाजात म्हणाली, हो, मला कोणीतरी आवडतं. घरात एकदम शांतता पसरली. त्या रात्री काव्या छतावर उभी होती. डोळ्यात अश्रू, मनात गोंधळ. एकीकडे विहान आणि दुसरीकडे तिचं फ्युचर. तेवढ्यात तिच्या फोनवर एक मेसेज आला. अननोन नंबर. तिने उघडला. तू खुश आहेस ना? काव्याचं हृदय जोरात धडधडायला लागलं. तो विहान होता. तिने लगेच रिप्लाय केला, तुझ्याशिवाय नाही. काही क्षणांनी रिप्लाय आला, मग पुढे जा, माझ्याशिवाय. ते तुझ्यासाठी योग्य आहे. त्या शब्दांनी काव्या पुन्हा तुटली. पण त्याच वेळी रुद्रचा कॉल आला. आवाज घाबरलेला होता. काव्या, विहान, ऍक्सिडेंट झाला आहे. काव्याच्या हातून फोन खाली पडला. काय? कधी कधी जेव्हा आपण कोणाला सोडतो तेव्हा नशीब त्यांना आपल्यापासून कायमचं दूर नेत. तर काव्य आणि विहान एकत्र येतील का, की त्यांच्या प्रेमाचा हा शेवट असेल? तर ह्याच्या शेवटचा भाग ऐकण्यासाठी प्लीज मित्रमैत्रिणींनो, मधु या कथा चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब जरूर करा. आणि या कथेचा तुम्हाला हा भाग कसा वाटला प्लीज कमेंट्स करून नक्की सांगा. धन्यवाद.